नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. श्रावण महिना चालू झाला की ओल्या नारळाला ना फार महत्त्व असतं. श्रावण महिन्यामध्ये ना ओल्या नारळाच्या असो, सुक्या नारळाच्या असो, पण नारळाच्या रेसिपी ह्या बनल्याशिवाय राहतच नाही. त्यामध्ये अनेक रेसिपी बनवल्या जातात. अशीच आज आपण इथे अगदी तोंडामध्ये घातली की तुम्हाला अशी बासुंदी खाल्ल्यासारखी वाटेल अशी आपण ओल्या नारळाची खीर बनवून घेणार आहे, पण घरातलाच एक पदार्थ घालून. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिलं ओला नारळ तुम्हाला आता किती प्रमाणात खीर बनवायची आहे त्यानुसार तुम्हाला ओला नारळ घ्यायचा आहे. एक नारळ घेतलेला आहे मोठा, पाठीमागची साल काळी काढून घ्यायची आहे. सुरीने पातळ काप करायचे. विलायची आपल्याला पावडर न घालता अख्खी जी विलायची असते ना सालीसकट, 4-5 सालीसकट विलायच्या सोलून त्यामध्ये घालायच्या. चिमूटभर जायफळ आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता इथे मी पावडर घातलेली नाही, तर सुरीने असं जरासा किसून जायफळ घातलेलं आहे. मिक्सरला आपल्याला पहिलं कोरड्या वाटायचं म्हणजे व्यवस्थित बारीक होतं, आणि नंतर आपल्याला कोमट दूध घालून जितकं तुम्हाला नारळ बारीक वाटता येईल ना तेवढा बारीक वाटायचा. आणि त्यानंतर मी म्हणल्याप्रमाणे घरातलाच एक असा पदार्थ, असं एक साहित्य घालून आपण ही खीर बनवते. जरासं ना खिरीला घट्टसरपणा येण्यासाठी, रवळसर येण्यासाठी ना मी मूठभर तांदूळ इथे भिजवून घेतलेले. 1 तासभर मी भिजत घातलं होतं. आणि भरपूर असे ड्रायफ्रूट आपल्याला यामध्ये घालायचे. काजू बदाम आपल्याला यामध्ये भरपूर घालायचे आणि ते सुद्धा आपल्याला यामध्ये वाटून घ्यायचे. वाटल्याच्या नंतर ना मी इथे 1 लिटर दूध तापायला ठेवलं होतं. दुधाला चांगली उकळी येऊन द्यायची. थोडंसं दूध आपल्याला चांगलं उकळून द्यायचं. नंतर आपल्याला यामध्ये साखर घालायची. दुधाला उकळी आल्यावर साखर घालायची. दुधाला उकळी येण्याच्या अगोदर साखर घालू नका. उकळी आल्याच्या नंतर साखर घाला, नाहीतर दूध फुटण्याची शक्यता दाट असते. साखर घालून घेतलेली आहे. मग त्यानंतर परत एक उकळी काढून घ्यायची. उकळी आली की त्यामध्ये जे आपण नारळाचं वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि एक चांगली खळखळून अशी उकळी काढून द्यायची. उकळी काढल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये मस्त वरनं साजूक तुपाची धार द्यायची. आता तुम्हाला किती साजूक तूप घालायचं आहे, 2 चमचे घाला, 3 चमचे घाला, 4 चमचे घाला, तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे घालू शकता. नंतर चारोळे मी इथे घालून घेतलेले. खीर कोणतीही असो, चारोळे मात्र आवर्जून घालायचं. ड्रायफ्रूट आवर्जून यामध्ये घालायचं. आता मस्त वरनं मी साजूक तूप घालून घेतलेले. त्यानंतर खीर चांगली हलवून घ्यायची आणि साधारणतः एक उकळी चांगली दणदणून काढून घेतली ना तरी पण 10-15 मिनटं गॅसवरती, अशा मिडियम गॅसवरती ही खीर उकळती ठेवायची. म्हणजे काय होतं, खोबरं चांगलं शिजलं जातं, ड्रायफ्रूट पण चांगले शिजतात, तांदूळ आपण जे थोडंसं मूठभर घातलेलं आहे खिरीला चांगला असा घट्टसरपणा येण्यासाठी, मिळून येण्यासाठी, ते पण चांगलं शिजतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूध थोडंसं आटलं जातं, म्हणजे त्याला चांगलं एक खव्यासारखं त्याला टेस्ट येते. इथे उकळी येऊन द्यायची आणि जरासं हे चांगलं आटवून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही ही पिण्यासाठी घेऊ शकता. जर तुम्ही ही उपवासासाठी बनत असाल तर यामध्ये तुम्ही थोडंसं वरईचं तांदूळ घालू शकता किंवा साबुदाण्याचं तांदूळ घालू शकता, म्हणजे ती उपवासाला सुद्धा तुम्हाला खाता येऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण मस्त अशी ओल्या नारळाची दाटसर अशी खीर इथे बनवून घेतलेली. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की खीर करून बघा. तर चला परत अशा श्रावण विशेष पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.